नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती. त्याचं नाव आहे मुंबई ट्रॅव्हलर विथ फूड आणि मी तुमचा लाडका होस्ट सुमित जमादार. व्हिडिओ चालू करण्याची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आमची लास्ट व्हिडिओ बघितली नसेल ती नक्की बघा आणि त्यानंतर या व्हिडिओ या. सोबत आहेत आमचे मित्र आदित्य देशमुख. काय बोलण्यात काय तुझे मनोगत व्यक्त कर. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य देशमुख. आमचं चॅनल आहे मुंबई ट्रॅव्हलर्स विथ फूड. मंडळी, आदित्यला आज व्हिडिओ घेण्याचं मुख्य कारण म्हणजे आदित्य आहे कर्जत मधून आणि मी नवी मुंबई मधून, आणि दोघांची खाण्याची टेस्ट थोडी वेगळी आहे. कारण आज थोडा विलेज साईड राहतो आणि थोडा मी सिटी साईड राहतो. परंतु आम्ही आज जिथे जाऊ, जिथे तुम्हाला घेऊन जाऊ, ती जागा आम्हाला दोघांना आवडेल अशी खात्री आहे मला. तुम्ही व्हिडिओ तुम्ही आमच्यासोबत पुढे राहा, तुम्हाला पूर्ण कळेल की आम्ही कुठे घेऊन जातोय आणि काय काय तुम्हाला दाखवणार आहे, आणि तो फूड किती वर्थ इट असेल तेही नक्की दाखवेल तुम्हाला. तुझं काय म्हणणं आहे आज? आणि काय आजचा योगा एवढा चांगला आहे, आज आम्ही परत साऊथ इंडियन फूड खाणार आहोत, ते पण CST मध्ये फोर्ट या विभागात. जास्त लोकांना कळत नाही की फूडला चांगलं जेवण कुठे भेटतं, कारण स्टेशनच्या बाहेर जे खाणं भेटतं चांगलं नसतं. मग स्टेशनच्या समोरच्या बाजूला भेटतं, ते तुम्हाला आम्ही दाखवू. त्या जागेचं नाव आहे रघु वडेवाला, आणि तो मिनिमम म्हणजे मी एकदा गेलतो, त्याला विचारपूस केली आम्ही. तो 1936-40 पासून इकडे आहे. तो कंटिन्यू इकडे साऊथ इंडियन फूड विकतोय. आपण बघूया, चला. मंडळी पाहू शकता, आम्ही आलोय CSMT स्टेशनच्या बाहेर. जसं आपण एक्झिट करू ना, त्या समोर आहे आपल्याकडे पोलीस चौकी, आणि याच साईडला बसतो फोर्टचा राजा. हा आपल्याला नॉर्मल रोड पार करायचा आहे, आणि जसं आपण पार करू ना, कोणालाही विचारणार रघु वडेवाला, तुम्हाला कोणी सांगेल. तरी पण आम्ही तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस सांगू, पण हा बेसिक रोड आहे तो लक्षात ठेवा. कारण कसं होतं, नॉर्मली स्टेशन मोठं आहे आणि 2-3 एक्झिट आहेत, लोक कन्फ्युज होतात. फक्त एवढं लक्ष ठेवायचं, मेन स्टेशन आणि समोर पोलीस चौकी आणि त्याच्या आत. पण हा बेसिक रोड लक्षात ठेवा, स्टेशन. आणि या ज्या साईडला फोर्टचा राजा हा गणपती बसतो ना, त्या बाजूला यायचंय. पाहू शकता फोर्टचा राजा चौक आहे, आणि आपल्याला या साईडला जायचंय. इथे म्हणजे सरळ यायचंय आणि हलका राईट मारायचा. राईट म्हणून एक लेफ्ट मारला ना, तिथंच चटणी आणि सांबार. लोक चटणीपेक्षा म्हणजे वडा इडलीपेक्षा सांबार जास्त खाता. पाहू शकता तुम्ही, काका परत सांबार घेत आहेत, आणि काका दिलदार आहेत, असं द्यायला हे करत नाही, देतात सांबार वगैरे किती घ्या. घेतलाय वडा आणि घेतला मसाला डोसा. आणि घेण्याचं मुख्य कारण म्हणजे व्हरायटी दोन्ही बघितली पाहिजे, म्हणजे डोसा आणि वड्यामध्ये काय एकच फूड होतं कळणार नाही. आम्ही हे दोन्ही खाऊन बघू आणि तुम्हाला सांगू. मी तर आधी खाल्लंच आहे. तुला पाहून काय वाटतंय? मला पाहून तर वाटते टेस्ट चांगली असेल, आणि चटणी विटणी जरा चांगली वाटते. नॉर्मली कसं आहे, आणि 2 चटणी देतात. एक ह्याची आंबट असते चटणी, आणि एक नॉर्मल आपली जी नारळाच्या चटणी, आणि एक सांबार. ही खाटवाली आम्ही खाऊन बघू आधी, कारण ती टेस्टला वेगळी लागते. मी तर खूप वेळा खाल्लंय. आधी खातो आणि नंतर तुम्हाला सांगतो काय असेल ते. पाहू शकता, वड्यामध्ये जास्त तेलकटपणा नाहीये, हलकं लाईट वाटतं. आम्ही हातात तोडून दाखवतो. हलकं एवढा तेलचा कुरकुरीत आहे, पण तेल नाही. आणि आतलं जे आज जे पण भरलेलं असतं नॉर्मल उदाची डाळ वगैरे, ते पण सॉफ्ट वाटतंय. तिन्ही सॉफ्ट चटणी एकदा ट्राय करू. मित्रांनो, मसाला डोसा खूप मस्त लागतोय टेस्टला पण, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रा बीट घातलेला आहे. ह्याचा रेट असतो दोघांचा 50-50 रेट आहे. मला तुम्ही डोसामध्ये पाहिला ना, 1 मिनिट जवळ दाखवतो मी मला. व्हेजीस आहेत, म्हणजे बीट आहे, कांदा आहे, बटाटा तर असतोच नॉर्मली, आणि कोथिंबीर कढीपत्ता सगळ्यात म्हणजे जास्त टाकला आहे. तसं थांबा 1 मिनिट, हातात येत नाही. आणि मेन गोष्ट इकडची सांबार, आणि ह्याची आंबट चटणी असं आंबट भारी लागते. एक टेस्ट येतो, वेगळेपणा येतो खाताना. तू फर्स्ट टाइम ट्राय करतो, तुला कसं वाटतंय? आता मस्त वाटतोय. नाही
अनेक जागी ट्राय केलंय, परंतु हे जरा डिफरंट आहे आणि चव जरा मस्त आहे. इन जनरल सांग, म्हणजे काय वेगळं काय वाटतं? जसं तू नॉर्मल डोसा खातच असतील, पण ह्याच्यात काय वेगळं आहे? त्यांच्यामध्ये बटाट्याची भाजी असते, यामध्ये बटाट्याची भाजी आहे, परंतु ही टेस्ट जरा वेगळी आहे. म्हणजे तुझ्या कर्जत साईडला असं भेटतं का? म्हणजे तू खाल्लं असेल पण भेटतं या साईडला असं टेस्ट? हो, आमच्या कर्जत साईडला भेटतं, परंतु मी जास्त करून खात नाही. कारण की बाहेर आल्यावर घरी आल्यावर म्हणजे तिकडे असं वडापाव समोसा हे जास्त चालतं, हे चालत नाही. साऊथ इंडियन फूड जास्त चालत नाही. परंतु इकडे जास्त जास्त करून 30 लोक असल्यामुळे साऊथ इंडियन फूड जास्त खाल्ला जातो आणि म्हणजे त्यांच्या हाताची चवही वेगळी असते. आपण बनवण्यात आणि त्यांनी बनवण्यात फरक असतो. नॉर्मली कसं हा पूर्ण एरिया इंडस्ट्रियल म्हणता येणार, पण बिझनेस एरिया आहे. याच्या बॅक साईडला पूर्ण कॅमेराचे एरिया, कॅमेरा वगैरे भेटतो आपल्याला सेकंड हँड, फर्स्ट हँड. आणि या साईडला पूर्ण बिझनेस एरिया आहे. आणि गरम गरम इकडं गरम गरम नाश्ता भेटतो. जसं याचं टायमिंग म्हटलं तर ना, सकाळी हा 7:30 पर्यंत येतो आणि संध्याकाळपर्यंत असतो. म्हणजे टायमिंग जास्त असतं आणि इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं याचा धंदा पण चांगला होतो तसा. आणि माझ्या हिशोबाने म्हटलं तर प्राइस थोडी ओव्हर प्राइस आहे, पण एरिया वाईज ठीक आहे. पण क्वांटिटी पण तशी आहे त्याची, की 50 रुपये 4 वड्यावरती वर्थ इट आहेत. पीस पण मोठे असतात, असे की नाही बारीक सारीक असतात, प्रॉपर मोठे असतात आणि खाण्यासाठी चांगले असतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मंडळी, तुम्ही आमच्या चॅनल सोबत असत राहा. आम्ही तुम्हाला नक्कीच वेगवेगळे सस्त्यात आणि खायला टेस्टमध्ये बेस्ट असणारे फूड कॉर्नर तुम्हाला दाखवू. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. सबस्क्राईब पण करा. अजून काय असेल तर नक्की सांगा. भेटू तुम्हाला पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये पार्ट 3 मध्ये. बाय, धन्यवाद.